शब्द आहे, परंतु हे मिटलेत काही शब्द, ओळखायला जमत नाहीत. पण उपासक आहे निगम, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे दान आहे हे दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या इकडे पुढे जर आलो तर पुढे देखील तुम्हाला एक मंडप पाहायला मिळतो आणि या मंडपासमोर पण आपल्याला दोन स्तंभ जे आहेत, दोन पूर्ण आकारामध्ये होते आणि दोन जे आहेत ते अर्ध उठाव आकारामध्ये होते, ते आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी अर्ध उठाव न म्हणता हे पण पूर्णच करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा स्तंभ पहा आपण, हे लेणी क्रमांक 3 आहे. इथलं हा एक मंडप आहे आणि या मंडपामध्ये आपल्याला एक साधारणपणे बाग जो आहे बाग पाहायला मिळतो. पहा, खूप साधारण जो बाग आहे या ठिकाणी निर्माण केला गेला आहे. आणि या इथे लेक नाही आहे, लेक जो आहे तो फक्त बाहेरच्याच दिशेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथून पहा, तुम्हाला हे जे दृश्य आहे खूपच मोहक दृश्य वाटेल. इथून हा प्रवेशद्वार, तसेच या ठिकाणी ह्या ज्या वेदिका आहेत, वेदिका तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तसेच हा जो चैत्य आहे खूप सुबक आहे, हा चैत्य पाहायला मिळतो. चैत्याच्या इथे तुम्ही वरच्या दिशेला पाहू शकता, एक प्लास्टर केलं होतं किंवा एक मुलायमा आपल्याला पाहायला मिळतो. हा जो मुलायमा आहे हा 2000 वर्षापूर्वीचा. अर्थातच या लेणीमध्ये चित्र होते आणि ते चित्र जे आहेत ते काळाच्या ओघात नष्ट झालेत किंवा ते चित्र जे आहेत ते पाहू शकता आपण. लेणीचा जो मूळ दगड जो आहे तो पाहण्यासाठी पूर्ण जो इथली जी पेंटिंग जी आहे ती नष्ट केल्याची आपल्याला पाहायला मिळते. वरती पहा, वरती तुम्हाला हे जे पॅटर्न जे आहेत हे पॅटर्न्स पाहायला मिळतात इथे. तर अशा प्रकारचं हे जे लेणं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. या खाली या ठिकाणी आपल्याला विहार जे आहे ते इथून पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आपण पाहिलं. आणि वरती जाण्यासाठी हा अशा प्रकारचा आबडधोबड जो मार्ग आहे तो पाहायला मिळतो. यावरती पहा, हा अशा प्रकारचा मार्ग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपल्याला ही जी रेलिंग आहे या रेलिंगच्या सहाय्याने वरती जावं लागतं. या ठिकाणी आपल्याला राईट साईडला विहार जे आहे ते पाहायला मिळणार आहे आणि लेफ्ट साईडला आपल्याला पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी आपण हे पाण्याचं टाकं पाहू शकता आणि इथे एक कक्ष देखील बनवण्यात आला होता. अर्धवट आहे, पाण्याची टाकी देखील आणि कक्ष देखील. या पुढे जाऊ आणि पुढे देखील वरती आपल्याला पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या पाहायला मिळतात. इथं क्रमांक दिले त्यांनी 5-6, परंतु या आपण पाहू.